नमस्कार गावाला स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर भाई तर आज आम्ही चाललो आहोत कुठेतरी एका खास कामासाठी म्हणजे एका खास मुमेंटसाठी. आणि ती मुमेंट आता मी तुमच्यासोबत आम्ही नंतर शेअर करतो आहोत आणि ती मुमेंट काय आहे ती सुद्धा तुम्हाला सांगतो आता. पण ती मुमेंट तुमच्यासोबत आता ही जी मुमेंट आता हा व्हिडिओ जो आहे, मी एक्साइटमेंटमध्ये काय बोलतोय मला काय माहिती नाही. हा जो व्हिडिओ आहे हा थोड्या दिवसानंतर येणार आहे. मी हा धनुच्या मोबाईलमध्ये शूट करतोय का, कारण व्हिडिओ म्हणजे सेफ राहायच्यासाठी. माझ्या मोबाईलमध्ये डिलीट होऊन जाणार मला माहिती आहे. आणि तर आता तुम्हाला खरं कारण सांगतोय काय आहे ते. तर हे बघा, अम्मा होनेवाली आहे धनु. तर धनु होणार आहे मम्मा आणि मी होणार आहे पापा. तर तर आता एवढे दिवस तुम्ही सगळ्यांनी बघितलं असणार धनु आपल्या ब्लॉग्समध्ये वगैरे येत नाही. तर त्याचं कारण हेच होतं की धनु आपल्या ब्लॉग्समध्ये येत नाही का, कारण आपल्याला हे सगळ्यांपासून तुमच्यापासून सिक्रेट ठेवायचं होतं आणि हे सगळं तुम्हाला नंतर सांगायचं होतं. तर आता आपण तुमच्यासमोर रिव्हील करतो आहोत. आता हे फायनली थोडं लोकांनी गेस केलं, 1 2 3 4 लोकांनी असेल, कमेंट्स पण केले होते. आणि इकडच्या लोकांना तर काय माहितीच आहे बाहेर फिरल्यामुळे. आता ही गोष्ट आता बघा सांगतो तुम्हाला. आज आहे तारीख बरोबर 6 जुलै आणि उद्या आहे धनुची डिलेव्हरी डेट 7 जुलै. हां, तर आता तुम्ही हा ब्लॉग बघत असाल नंतरच, पण तरी पण तुम्हाला तारीख सांगतो की कधी तुमच्या पण लक्षात येईल की मी किती दिवसापासून तुमच्यापासून लपवून ठेवलं आणि मी किती माहीर आहे हे सगळं लपवण्यात. टोटल 9 महिने धनुला लपवून ठेवलं तुमच्यापासून. तर आता प्रत्येकाचे बछडे गो काय का पछडा. तर हे बघा, आता फुल फायनली तयारी झालेली आहे सगळं. आता ह्या रूममधून आपण जाणार आहोत हॉस्पिटलला. तर हे बघा, हे सगळे कपडे बिपडे हे सगळं लागणारं, गोधडी बिदडी हे सगळं, चादर बिदर हे सगळं घेऊन ठेवलेलं आहे ऑलरेडी सगळं टोटल. हे बघा, सामान विमान हे सगळं, पिलो बिलो, त्यानंतर अजून काय काय बॅग्स वगैरे, हे पिशव्या वगैरे रेडी आहेत. बाकी सगळ्या बॅग्स म्हणजे 1 2 बॅग आहेत त्या सगळ्या बाहेर आहेत. आणि हे इग्नोर करा. प्रश्न पडलाय पावसाळा. तर आम्ही आहोत फुल एक्सायटेड म्हणजे एवढे एक्सायटेड की आम्हाला समजत नाही काय करायचं. धनु थोडी घाबरते त्याच्यासाठी. आता थोडी नाव भरपूर. तर धनु भरपूर घाबरते. माझं तर मला माहिती नाही काय आहे ते, पण मी अजूनपर्यंत तरी घाई गडबडीत असल्यामुळे मला अजून काय एकदम फिलिंग अशी येत नाही पूर्णपणे एकदम जोरदार होती. तर ती आता उद्या कळणार. आज तरी मी नॉर्मल आहे, थोडाफार 30% थोडाफार भीती आहे, पण बाकी असं काय नाही, सगळं नॉर्मल होतं. एवढ्या सगळ्या लोकांचं होतं आपलं सुद्धा सगळं नॉर्मलीच होणार आहे, ओके मध्ये. तर फाइनली अभी हम होने वाले हैं लड़का लड़की से पापा मम्मी आई बाबा पापा मम्मी पप्पा डॅडी काय पण आई बाबा हे होणार आहोत आम्ही. लेट्स सी बछड़ा और बछड़ी. घबराहट चेहरे से टपक रही है. मग फर्स्ट टाइम होतं तर भीती नाही वाटणार? तुला नाही वाटत आहे फर्स्ट टाइम बाबा व्हायची भीती? सगळेजण पहिल्यांदाच होतात, पण तरी काहीतरी असं सो कोण चौथ्यांदा पण होतात. कसे 4 वेळा जातात तेव्हा त्यांना. पण ते एकदा सवय झाली की मग काय वाटत नाही, मग ते ढाप 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 ढाप. चला लेट्स गो टू द हॉस्पिटल, डॉक्टर इज वेटिंग. या सगळ्यांचे रिॲक्शन्स सांगा पटकन सांगा. हा, कोण आहे तुला? पटकन सांगा. काय हो, कोण आहे तुला? कोण पोरगा का पोरगी? पोरगा आहे तुला. चला गाराणा टाइम, देवाला गाराणा घालायचा टाइम. आई घालणार. सांगणार कर की कडकडायचा देवाक. ए या पटकन या, चला. ए वादळच गेला.
फायनली गाडीत बसलोय, धकधक होतंय, मेरे को तो धकधक हो रेला आहे, काय समजत नाही भाई. पप्पा बनणार, पप्पाची फिलिंगच वेगळी आहे भाई. एवढे दिवस मी पप्पांना पप्पा म्हणतोय तेव्हा असं वाटत होतं की मी लहान आहे म्हणून अजून, आणि आता मम्मीला मम्मी म्हणतात असं वाटत होतं की मी लहान आहे म्हणून, आणि आता असं वाटतंय काय की धनुला कोणतरी मम्मी म्हणणार आणि मला कोणतरी पप्पा म्हणणार. खरं आहे की खोटं आहे तेच काय समजत नाही. ही बघा आली मॉम टू बी. अशी बघलंस तर कसं बोलतं रे, सांग तुझ्या तोंडात बोलत. तर आता आम्हाला हा रूम भेटलाय बघा. हा आहे असा रूम, सेकंड फ्लोअरवरती 203. आणि हे सगळे पण आले, माहिती नाही. हा माहिती नाही रिमोट कुठे गेला तो, पण रूम बाकी बरा आहे ना. का डॉक्टर ब्लॉग बघतील तर पुढच्या टाइमला तुला घेणार नाहीत. तुला सांगणार चिंटू काका रिटर्न जा आता बाबूला घेऊन. तर अशा प्रकारे रूम आहे 203. तर आता उद्या सकाळी कळणार रिझल्ट धनुचा. आणि सगळे झालेत आता. मग अशी आम्ही येताना मम्मी आणि मी आणि धनु तिघंच आलो होतो. त्यानंतर आत्या आली, त्यानंतर ॲना, काकी, डम्या, काका, चैत्या सगळे झाले. चैत्या पण आलाय, बाहेर होता. आणि प्रज्वल आणि धनुची मम्मी आता घरी गेलेत. रोशन पण, हा रोशन पण गेलाय घरी. मेन माणूस तुझा, त्याला विसरलो नाही. तुझ्या आहे ना लक्षात. उद्या ब्लॉग बघला आणि तू विसरलेला बघला असता तुला पेटणार उलटा करून. चला बाय 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 बाय. सगळे चालले घरी. धनु झोपते. रात्रीचे वाजलेत किती ग? 11:15. ए माम्या जा घरी जा, झोपायचंय चल. उद्या लॉंग डे होणार आहे. काकी आणि काय घेतलंय तर काकी आणि सगळी इम्पॉर्टंट दाखवू नको. माणसं किती होती आमच्या घरात. हा हे बघ मेन उद्याचा सिद्धर स्पेशलिस्ट बाबू सारखं करतो. नाही, उद्याचा सिद्धर स्पेशलिस्ट. आवाज केवढा आहे रे, थोडा हळू बोल रे. आधी बाबू त्याला करून दाखव असं. चलो चलो बाय बाय बाय. मैदानात शांत उतर. नाही काकीला विचारलं नाही, काकीला काय पाहिजे सांग. विचारलं नाही. काकी सांगा काय पाहिजे तुम्हाला, सांगा. मुलगी पाहिजे. बघितलं काकी आमच्या साईड नाही, मुलगी पाहिजे म्हणून. तुका पण मुलगीच हवी होती ना, मग ती पण आमच्याच साईडने. नाही काकी पण आमच्या साईड नाही म्हणतोय. विरोधात पण तू विरोधात मुलगी मुलगा तुका काय बोलू. आता काय होतं तुला सांग. चला लास्ट क्वेश्चन सगळ्यांका पटपट सांगा. तू सांग. हा मम्मी तू सांग. तू काय वाटतं सांग. अरे जा मनात आता सांगायचं. अरे तू का चालतं तर ठीक आहे, पण वाटतं काय न, पण वाटतं काय सांगायचं मम्मा, असं नाही. रोशन तुला काय वाटतं सांग. मुलगी पाहिजे मुलगी पण वाटतंय मुलगा आहे. माका पण असं मनातून इच्छा येता की मुलगाच आहे. मुलगी हवी तिला, मुलगी. मम्मी झोपते का? चला 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 जाय, गरम होत आहे. चला जाय, चला असं नाही तेवढं ठेव. चला ओके चलो बाय बाय. हा तर सकाळचे वाजलेत बरोबर 7:15. दुसरा दिवस झालेला आहे आणि आज आहे धनुची सर्जरी. म्हणजे काय काय म्हणतात त्याला. हां डिलिव्हरी म्हणजे सी सेक्शन जे काय म्हणाल ते. तर आता 9चा टायमिंग आहे सी सेक्शनचा. तर त्याच्या आधी आपल्याला सलाईन लावायला आणि अजून काहीतरी फॉर्मॅलिटीज असणार. त्यासाठी धनुला खाली बोलवलं आहे. तिथून आता परत वरती येणार नाही, डायरेक्ट धनु बाळ घेऊन बसणार खाली. तर त्यासाठी आता आम्ही खाली चाललो आहे सगळेजण. ही मम्मी आहे, मी आता इथेच झोपलो होतो, मम्मी पण इथेच होती आणि धनु पण तयार झाली वगैरे. तर आता मस्तपैकी खाली जाऊया आणि 9 वाजता तुम्हाला गुड न्यूज देऊया. चला 9 वाजता 9 म्हणजे 10 वाजता डॉक्टर जेव्हा हँडओव्हर करेल तेव्हा.
चार्जर पण घेऊन ये खाली. यस चलो आपटा नको. काल केलीस काहीतरी घ्यायला लागली. आता परत गेटकडे लागतो आणि बघून तुला काय होतं किचन बघतो. सगळे नाही रे वाटलेलं मुलगी. मुलगी काँग्रेस मोबाईल घे. हो बाय मुलगी आली. दिलेला माझ्या मनात दिलेला मुलगी आहे ती. मुलगी लक्ष्मी आली. मुलगी आली चालेल ना. रेकॉर्ड करा टीका घेऊ नको. अरे आवाज घे रे बाबू काका सगळे बघू गेले म्हणून जा रे जा. पाहिला तुम्ही उठा तरी माने खाली हात धर. थांबा नको. मी सोडत नाही. मानेच्याच खाली मी धरले धरायचं ते. आणि पाठीला माने पण- खाली डोक्या खाली नाही माने खाली. हा माझा हात आहे ना माझ्या हाताखाली 3 महिने. हा सागर गेली. मुगी पाहिजे मुगी पाहिजे. बाबूच बघत होता. काल सांगतो रात्री मुलगी येणार. त्यांनी परवा सगळ्यात दिवशी पण सांगितलेलं त्यांनी तुम्ही मुलगी येणार. व्हिडिओ बघा यार. हॅलो जरा व्यवस्था. नको चॉकलेट नको बाजूवर. न्यू मम्मी दाखवूया. न्यू मम्मी तुला घेत नाही तो. नवीन मम्मी दाखवूया. नवीन मम्मी. तर कालच्या ऑपरेशन नंतर आता आम्ही डायरेक्ट मी तर आता कॅमेऱ्याला हात लावतोय कारण कालपासून पूर्ण दिवस मी हात लावला नव्हता कॅमेऱ्याला. बघितला पण नाही कॅमेऱ्याकडे. रोशन माझ्याकडे बघतोय सांगतो असं काय झालं याच्या अचानक चालू झाला. तर काल आम्हाला एवढी खुशी झाली की आम्ही त्याच गोष्टीत होतो आणि पूर्ण दिवस धनूला पण आणलं नव्हतं ना तर त्यामुळे आणखीन थोडंसं टेन्शन होतं की धनू अजून तिकडेच होती. बाळाला तर दुपारी जाणून दिलं काल आमचं रूममध्ये आणि ही तर रूम तुम्ही बघितला आहे. ह्या रूममध्ये बाळाला काल दुपारी जाणून दिलं होतं आणि त्यानंतर धनूला आणलं नव्हतं त्यामुळे आम्ही सगळे म्हणजे थोडंसं जरा मनात होतं की धनू येईल कधी येणार तेव्हा. तर धनू आली रात्री 9 वाजता है ना. तर 9 वाजता आली. त्यानंतर मग आम्हाला थोडंसं असं बरं वाटलं की सगळं मग एक्साइटमेंट वगैरे पण वाढली. मग त्यानंतर मग रात्र झाली. मग म्हटलं काय सगळे जमलेले होतो आणि बाळाचं तुम्हाला तर माहिती आहे की 2-2 तासाने 3 तासाने त्यांना दूध द्यावं लागतं. मग ते खाली जाऊन दूध आणा मग त्यांना चमच्याने भरवा मग डेकर काढा. हे सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. धाम्याच्या टाईमला तर केले पण त्याला झाली आता 7-8 वर्ष. तर त्यामुळे कालचा दिवस आमचा तसाच गेला आणि आजचा दिवस पूर्ण दिवस सुद्धा तसाच गेला. तर आता मम्मीने मला आठवण केली काय तर की जरा कॅमेऱ्यात आता व्हिडिओ बनवला असतो टाकलाच नाही काय. तर मी म्हटलं ठीक आहे टाकूया आता व्हिडिओ पण तो आपण आता नाही नंतर टाकणार आहोत त्यामुळे आता शूट तर करतोय मी. तर हा बघा बाळाचा काका नाही त्याच्यावर ह्या घेतले. छोटा काका बाळाचा इकडे दाखवले. तोंड दाखव माहीत आहे तू तर तोंड दाखव. छोटा तो हा छोटा 1 नंबर काका 2 नंबर काका मोठा काका. मोठा 3 नंबर काका. ही दादी अम्मा ही अम्मा काय आणि अम्मा आणि बा
पापाजी 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 इकडे पापाजी इकडे आहे. याच्यासारखंच फोन घेणार ती पण नंतर आणि तुझी ऍक्टिंग करून दाखवणार. हाय गाईज, हॅलो गाईज. कुठल्या माझ्या गाडीत नाही रे, माझ्याकडे म्हणतोय, मला पण गाडीत ऐकवलं. माझ्याकडेच राहता हे पर्यंत तर धनुला थोडस असं पेन वगैरे होतोय गॅसमुळे. आणि एक आता बघ चेक करी हं? आणि एक आता बघ भाव एक मामा बाळाला येऊन झाले नाही 3 दिवस, ह्यांची तयारी चालू आहे. बाळाला घरी नेताना जेव्हा फोटो व्हिडिओ काय लावणार रे, फोटो लावणार आहे घरात डेकोरेशन साठी, तर त्याच्यासाठी हे फोटोशूट करतायत बाळासोबत. बघा हात नाही हात चढ. कर हात कर खाली घे जरा. जरा खाली, जरा खाली. आता हात माझा हात माझा तेवढंच आहे आता नाही, जरा खाली घे. ना खाली पुष्पा कर, एका साईडने पुष्पा. हात माझा काप वर चढली. आता ना, आता ना. काप अरे पाप पाली असतो, काप पायाला असतो. आता बस, ह्यो येता? हं? काप येता? हो नाही रे, ही आहे ती. आता बाबूकडे घे. थांब, पोट येतं. बाबू असा करा तू, ती बोलली खालून काहीतरी बाबू असा करा तू. अट रे माझी वाट. अरे वा. हे बघा बदक, ये, रोशनी. बदक बदक. थांब जरा बदक दाखव. ए, थांबा रे, माझा पॉड येतो. हवी ती ये रे, रोशनी, ये. हे बघा डॉल्फिन. रात्रीचं तरी झोपता, हैसर झोपता डॉल्फिन सारखी अशी वाकडी. माझा ना घेऊ घेणार ना घेऊ घेतल्यानंतर बरं हो घ्या ना. ते तिथं चढवत आहो. होय, होय. काढा, काढा. होय. आता टाइम आहे बाळाच्या नानी सोबत फोटो काढायचा. उडवलं. इथे इथे हा कॅमेरा हाफ घे जयपूरकडे बघ, जयपूरच्या camera. नाही त्याच्यात बघा मुलीकडे नाही, आधी हा 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 बघा बाळाला बांधण्यासाठी आजोबा तयार. एका बाणान शिकलो तू. हा होय ना, लावते मी त्याच्यावरती. या काय आहे? बाजूक नाही, नाजूक नाजूक हात नाजूक होत, बाजूक नाही. आता फुल पाखरू बांधलंस. तुझं 2 मिनिटं घेतलं तर सोडताला बघितला बघ. पोटाचा आहे बघा ना फक्त बघ. आहे ना, हा हो काढले ना, तर बघले मी. कोणी चिमटा लावला? चिमटी लावली होती ना त्याला, ती काढला ते नाही. सुकं झालंय ना. हे टाका वरती साहेब. पाय बघूचे लागते आवडी सारखं आता 5 सेकंदात सोडताला बघू तर बघितलं होतं होतं. काकाची आज्याची लाज राहायची असली तर नाही सोडतो. नंतर माझ्या आज्यात बनला तो ये. असंच आईने बांधलेलं 2 मिनिटं सोडलं. आवडून जायचं झोपला म्हणा तर होताला काय की असं असतं. बाबूला बांधणार असतं तर झालं असतं. मी बघत पायाला काय नाही सर हलव नका जाता, झोप. काकी उशिरा एका साईडला झोपते. पायाला पाय नाही उंच करा एका बाजूने. हा पायाला पाय नाही 2 पायाला होय 2 पाय अलग असतात.